ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण इथे बघूया की श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत. किती? 23. आणि मराठी माणसांना बहुश्रुत करायचं, त्यांच्या ज्ञानाची कक्षा ही विस्तारावी आणि त्यांच्या विचाराचं क्षेत्र हे अधिक व्यापक व्हावं आणि ह्या जगातल्या प्रगत लोकांच्या बरोबरीनं त्यांनी प्रगल्भ व्हावं, ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागची भूमिका आहे. मग या खंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची अशी मांडणी केलेली आहे. आता या पुढचा महत्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्र कोश हा आहे. तर सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्र कोश मंडळाची स्थापना केली आणि मग तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्र कोश 1932 साली आणि भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्र कोश 1937 साली, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्र कोश 1946 साली असे 3 चरित्रकोश संपादून ते प्रसिद्ध केले. आता या कोशांची संपूर्णपणे कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्र कोशातली नोंदी आपल्याला बघता येतील आणि या कोशामध्ये श्रुती, स्मृती, सूत्र, वेदांग, त्याच्यानंतर उपनिषदे, पुराणे, तसेच जैन आणि बौद्ध यांच्या साहित्यातील काही निर्देशिक व्यक्तींची माहिती ही देण्यात आलेली आहे. पुढे बघूया स्थळकोश. तर इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल हा महत्वाचा आहे. म्हणजे विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे हे कोश आहेत. तर पहिलं बघूया आपण की महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थान पोथी 14व्या शतकामध्ये, या ग्रंथामध्ये महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या ठिकाणाची त्या गावांची तपशीलवार ही नोंद केलेली आहे त्यांनी आणि तत्कालीन या महाराष्ट्राची कल्पना याच ग्रंथावरून येते. मग लीळा चरित्रातील काही विविध घटना केव्हा आणि कोणत्या स्थळी कोणत्या प्रसंगाने घडल्या गेल्या हेही स्थान पोथिकार हे सांगतात. पोथिकार म्हणजे त्या पोथ्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं, मग ते स्थान पोथिकार हे व्यवस्थितरित्या सांगतात. मग त्याच्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा उत्तम असा संदर्भ ग्रंथ आहे. काय आहे? संदर्भ ग्रंथ आहे. आता दुसरा मुद्दा त्याच्यामधला आहे की प्राचीन भारतीय स्थलकोश 1969. तर सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केलेली आहे. काय केलेली आहे? रचना केलेली आहे. आणि याच्यामध्ये वैदिक साहित्य, कौटल्य अर्थशास्त्र, त्याच्यानंतर पाणिनीचे व्याकरण आणि वाल्मिकी रामायण आणि महाभारत पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य. आता ह्याच्याबरोबरच फारसी, जैन, बौद्ध आणि ग्रीक आणि चिनी साहित्य यांच्या सगळ्यामधल्या भौगोलिक स्थळांची माहिती या कोशामध्ये दिली गेलेली आहे. पुढे बघूया विश्वकोश. तर महाराष्ट्र राज्याचे आपले पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं विश्वकोश निर्मितीला चालना दिली आणि मग तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याच नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती ही सुरू झाली. आता पुढे काय झालेलं आहे तर जगभरातील ज्ञान हे सार रूपानं या कोशामध्ये आणलं गेलेलं आहे आणि इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्वाच्या नोंदी याच्यामध्ये आहेत. आता पुढचा मुद्दा बघूया
की भारतीय संस्कृती कोश, तर महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड करण्यात आले आणि या कोशामध्ये असे तू हिमाचल अशा भारताच्या इतिहास, भूगोल आणि भिन्न भाषक लोक यांनी घडवलेला इतिहास, मग त्याच्यामध्ये काय काय आलं, सण आले, उत्सव आले, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आलेली आहे, या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे संज्ञा कोश, तर इतिहासातील संज्ञा ह्या वेगळ्या काढायच्या आणि त्या समजावून सांगणारे कोश हे इतिहासात तयार करतात, त्या अभ्यासकांना याचा खूप उपयोग होतो. पुढे जाऊया. आता इतिहास विषयाच्या या अभ्यासकांना कोशरचनेच्या कामामध्ये भरपूर संधी अशा उपलब्ध आहेत. मग कोणत्याही विषयावरचा कोश असो, त्याला इतिहासाची जोड देणं हे आवश्यकच असतं, कारण इतिहासाशिवाय आपण कोश लिहूच नाही शकत. आपला इतिहास आहे त्याच्याप्रमाणे आपण लिहित जातो आणि त्याच्यामध्ये कोशामध्ये इतिहासातल्याच घडलेल्या गोष्टी या लिहिल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. मग इतिहासाचे अभ्यासक कोशाच्या अभ्यासातून घटनाकोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. आता या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासानंतर तुमच्या लक्षात असं आलेलं असेल की इतिहास या विषयामध्ये प्रावीण्य संपादन केलं तर अनेक क्षेत्रामधले व्यवसायांच्या संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. आणि या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र हे नक्कीच निवडता येते. बरोबर. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत, तर टीप लिहायची आहे स्थळ कोशावर आणि पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहामध्ये ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचं आहे आणि अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामं ही महत्वाची आहे हे तुम्हाला लिहायचंय. अर्थात आता हे सगळं तुमच्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे नमूद करायचंय. आणि पुढे जाताना मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून असं सांगावंसं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की आस विद्यालयातर्फे हे सगळे उपक्रम आणि हे सगळे ज्या विभाग आहेत ते आपण आपल्या पाठ्यपुस्तकांच्या मदतीनं पूर्णपणे स्पष्टीकरणामध्ये, चर्चेमध्ये घेऊन ते आपण स्पष्ट केले मुद्द्यांच्या द्वारे. बरोबर. मग खरोखरच आस विद्यालयातर्फे मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आता सांगता सुद्धा करते. बरोबर. वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की स्वाध्याय, पाठ्यपुस्तक आणि उपक्रम आणि शिवाय मी तुमच्या सोबत आहे आणि ह्या सगळ्यांची सांगड घालून आपण आपला हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. आणि खरोखरच मी तुम्हा सगळ्यांना तुमच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते आणि परत एकदा आस विद्यालयाचे मी आभार मानून पुढे जाऊया. आता आपण चला तर